एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। मुंबई गुन्हे शाखेनं 6 जणांना अटक केल्यानंतर तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी 30 ते 40 संशयितांशी संबंधित पुरावे गुन्हे शाखेला दिल्याचा दावा केलाय। संबंधितांवर कारवाई न झाल्यास 1 सप्टेंबरला सर्व पुरावे सार्वजनिक करण्याचा इशारा त्यांनी दिला। तसंच आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 1 सप्टेंबरपासून आयोगासमोर उपोषण करण्याचा इशाराही गांगर्डे यांनी दिलाय। गौरवने जे तक्रार दाखल केली तर त्याच्यासोबत तुम्ही होते का? आणि त्याच्या तक्रारीनंतरच हे सगळं प्रकरण बाहेर आलंय आणि कुठेतरी पेपर तर फुटला हे तुम्ही सुरुवातीपासून आरोप करताय, मात्र त्याची दखल सुरुवातीला घेतली गेली नाही। आता त्याचं नेमकं कारण की ब्रेकअप दाखवलं जात आहे, प्रेम अँगल जी नाजूक किनार आहे ती दाखवली जाते, त्याबाबत काय सांगाल? ते कितपत खरं आहे? आम्ही दोघांनी सोबत एकाच अर्जावर आमच्या दोघांची साईन आहे, म्हणजे तक्रार दाखल दोघांनी सोबत केलेली आहे। आणि आज दाखवलं जातं की बातम्यांमध्ये प्रियसीसाठी पेपर फोडला, पण मग ती प्रियसी त्याचं प्रायव्हेट काय असेल ते असेल, पण त्याने पेपर फोडलाच नाही। गौरवने तक्रार दाखल केली पेपर फुटल्याची, म्हणलं त्याने फोडल्यावर तो स्वतःच तक्रार दाखल करू शकतो का? नंतर त्याच्यावर दबाव आला व किंवा दुसरं काय आमिष आलं असेल म्हणून त्याने तक्रार मागे घेतली, पण मी माझी तक्रार तशीच ठेवली। तर एमपीएससी आयोगाने त्याच्या अगोदर सांगितलं होतं मग की मी नापास झालो म्हणून मला री एक्झाम पाहिजे, मी आयोगाची प्रतिमा मलिन करतो, आयोगावर खोटे आरोप करतोय, आम्ही त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू, असं अध्यक्ष आणि सचिव दोघांचे स्टेटमेंट आहेत। त्यांनी नोटिफिकेशन पण तसं काढलेलं आहे। तर मग हे आता खोटं ठरलंय, पण यात पेपर फुटला हे तर खरं आहे ना। मग आता यामुळं एमपीएससी आयोगाची प्रतिमा खरंच मलिन झाली। आता याची नैतिक जबाबदारी कोणाची येते? अध्यक्ष आणि सचिवांचीच येते। तर त्यांना ह्या पदावर आता बसलंच नाही पाहिजे, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। आणि हे जे लव्ह ट्रायंगल असेल ते वेगळा विषय झाला, त्यांचा काय पर्सनल लाईफ असेल, ब्रेकअप झाला ते पण मला मीडियातूनच कळतंय, त्यांचा ब्रेकअप झाला म्हणून बाहेर आलं किंवा काय। तुम्ही 30-40 जणांचे पुरावे ऑलरेडी दिलेले आहे, पण तो जो पेपर आहे तो ऋतुजा करूनच सर्क्युलेट झाला पुढे? नाही, पण मग जे कोण संबंधित विद्यार्थी आहेत त्यांना देणारा क्लास चालक आहे, त्या क्लास चालकाला देणारा कोणीतरी असेल, तो कोणतरी आयोगामध्ये देतोय। आणि आयोगातल्यांनी फक्त एकाच कॅन्डिडेट पेपर फोडला, एका कॅन्डिडेटला देणार आहेत का? ते नाही देणार। शेवटी काय असतं, लांडग्याला एकदा रक्त लागलं जिभेला तर त्याला ती चटक लागती। त्यामुळे त्यांनी एका ह्याच्यावर भागणारच नाही। खूप साऱ्या जणांना आम्ही पुरावे दिलेत ना। तर तुम्ही पुरावे कोणाकडे दिले? आयोगाकडे दिले की गुन्हे शाखेकडे गेले? गुन्हे शाखेकडे दिलेले आहेत आम्ही पुरावे, क्राईम ब्रँचकडे। आणि मग त्यांनी आमची मागणी ती की तुम्ही ते जर त्यांची चौकशी केली, त्यांचे जबाबच घेतलेत, फक्त चौकशी नसेलच केली तर मग हे बाकी सीडीआर आणि मेन म्हणजे जे आम्ही आता देतो ना त्याचे मेटा रिपोर्ट असतो, सेक्शन 65B सर्टिफिकेट असतं, ते पण जोडलंय का? हे खूप सारे या सगळ्या 40-50 जणांचं आम्हाला पाहिजे, सार्वजनिक करा, नाही तर मग आम्ही सगळीकडे 1 तारखेला आणि अध्यक्ष सचिवांनी राजीनामा नाही दिला तरी तिथंच आम्ही लगेच करणारच आहेत, बसणार आहेत उपोषणाला। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।